नमस्कार मंडळी, लडाख टूरचा आजचा दुसरा दिवस आणि आम्ही आलेलो आहोत लेह पॅलेसला. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि खूप सुंदर वातावरण आहे. तर हा पॅलेस जो आहे तो 17व्या शतकामध्ये महाराणा सिंगे नामग्याल या राजांनी बांधलेला होता आणि 9 मजली पॅलेस बांधलेला होता हा त्यावेळेस. तर खूप छान वाटत आहे. आणि बघा समोरच्या बाजूला उंचच उंच डोंगर दिसत आहेत आणि वर बघा स्तूप आहे. तर ज्यांना जायचं असेल ते गाईड करून ट्रेकिंग करून जाऊ शकतात, कारण याला पायऱ्या वगैरे नाहीये या डोंगरावर चढायला. त्याच्यामुळे गाईडच्या मार्गदर्शनाने जाऊ शकतात. आणि अ, लेह पॅलेस जो आहे तो बघा हे समोर दिसत आहे. तर हा खालच्या बाजूला आहे आणि चढ आहे. तर चला आता आपण जाऊया. हे बघा आता मी सुरुवात करते आहे आणि हळूहळू चालायचं आहे आपल्याला. ज्या स्पीडने चालता येईल त्या स्पीडने चालायचं, फास्ट चालायचं नाही, कारण उंच आहे आणि दम लागतो. तर सोबत पाण्याची बॉटल राहू द्यायची आहे. आणि इथे कसं ऑक्सिजन खूप उंचावर आपण येतो. आता इथे आम्ही लेहला जे आलेलो आहे 11,500 फीट वर आलेलो आहे. तर इथे ऑक्सिजनची कमी असते, तर त्यामुळे हळूहळू चालायचं, दम लागतो, पाणी पित राहायचं सारखं, तर व्यवस्थित तब्येत राहणार. तर आपली तब्येतीची पहिल्यांदा काळजी घ्यायची आहे. हे बघा इथून बघा हे लेह पॅलेसच्या खालचं लेह सिटी बघा किती सुंदर वाटते. हे समोरचं दृश्य बघा, वाव. हे बघा हे बघा आमच्या ग्रुपचे लोक चाललेले आहेत पुढे. हळूहळू सर्वांना हळूहळू स्पीडने चालायचं नाही आहे, हळूहळू चालायला सांगितलेलं आहे. हे बघा किती सुंदर वाटतंय. आणि मंडळी समोर तिकीट घर आहे. इथे पॅलेससाठी प्रवेश शुल्क द्यावं लागतं. तर पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. चालता चालता मी तुम्हाला दाखवते, तुम्ही सुद्धा बघा. खूप सुंदर वाटतंय मंडळी हे पॅलेस. हे बघा मला दम लागतोय, तुम्हाला जाणवत असेल. हळूहळू हळू चालत जायचं आहे. हे बघा हे एंट्री आहे. हे बघा हे तिकीट काउंटर आहे. एक का नाम डाल दो, उसके बाद एक आईडी मांगेगा उसने। ये 15 साल नहीं बोले 12 आप कहाँ के लगे? हाँ हाँ हे बघा इथे माहिती दिलेली आहे एन्शियंट पॅलेस लेहची. हे बघा हे मी तुम्हाला दाखवते. वाटलं स्कॅनिंग करा आणि झूम करून तुम्ही वाचू शकतात, कारण मग आम्हाला ग्रुप बरोबर चालायचं असतं. हे बघा अजून एवढं पायऱ्या नाही आहेत. हे एंट्रन्स आहे पॅलेसचा. हे बघा आता मी ह्या पायऱ्या चढणार आहे. हाँ बैठ. आता ग्रुप फोटो काढत आहे, त्यामुळे मी ते स्टॉप करते. बघा आतमध्ये आल्यावर पहिल्या माळ्यावर आपण म्युझियम बघू शकतो आणि मग आम्ही दुसऱ्या माळ्यावर आलो म्युझियम बघून. आणि वरून बघा लेह सिटी पूर्ण दिसत आहे
आणि बघा किती सुंदर दृश्य दिसतं आहे. सिटी खूप सुंदर दिसते आहे, ग्रीनरी आहे आणि डोंगर रांगा बघा, इतकं छान वाटतंय ना, खूप मस्त वाटतं इथे. तर दुसऱ्या माळ्यावरून ही पूर्ण सिटीचं दर्शन होतं आपल्याला, लेह सिटीचं. आणि या पॅलेसचं मुख्य आकर्षण काय आहे की या पॅलेसचं स्ट्रक्चर खूप सुंदर स्ट्रक्चर आहे या पॅलेसचं. आणि हा पॅलेस जो आहे तो तिब्बती वास्तुकलेमध्ये बनवलेला आहे, त्यामुळे इतकं छान वाटतंय ना, खूप सुंदर बांधलेला आहे हा पॅलेस. तर बघा, आणि वरून समोरचे डोंगर बघा, जे खालून मी तुम्हाला दाखवलं होतं डोंगरावर स्तूप आहे बघा बांधलेला. तर इथून बघा जवळून दाखवते मी झूम करून तुम्हाला, असे काहीसे दिसतात. आणि डोंगर बघा खूप सुंदर वाटत आहेत. पूर्ण माती रेती अशा याचे ते दिसत आहेत डोंगर, पण फार सुंदर. आणि बघा खालून हे असं एंट्री दिसते वरून खाली बघा, इतकं छान वाटत आहे ना वरून खाली बघताना, खूप मस्त. आणि बघा सिटी, डोंगर, आणि बघा ही परत लेह सिटी, त्याच्यामुळे डोंगरांमध्ये पूर्ण चारही बाजूने डोंगर आहे सिटीच्या, त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ना. हे डोंगर उंच आणि उंचच उंच आहेत. आपण इकडे आपल्या इकडे बघतो डोंगर, पण इकडचे डोंगर आहे ना इतके उंच उंच आहे. आणि बघा समोर त्या डोंगराच्या मागच्या बाजूचे डोंगर जे ते बर्फ आहे त्याच्यावर, तर इतकं छान दृश्य दिसतंय ना. खूप सुंदर पॅलेस हा आहे आणि इतक्या उंचावर आहे, त्यामुळे सगळं पूर्ण सिटी इथून सगळं काही खूप मस्त सुंदररित्या दिसतं. मंडळी, पॅलेस फिरून आलो आतमधून, पण आतमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी मनाई आहे, त्यामुळे मी तुम्हाला आतलं काही दाखवू शकले नाही. पण आतल्यापेक्षा बाहेरचंच फार सुंदर आहे ॲक्च्युली. बाहेरूनच हा पॅलेस बघायला खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला बाहेरून सर्व नजारे दाखवलेले आहे. पॅलेसच्या बाहेरचंच बघायला खूप सुंदर आहे उलट. तर असा हा लेह पॅलेस आहे आणि खूप छान आहे खरंच. आजूबाजूचं बघायलाच खूप सुंदर वाटतं आहे. तर चला आता पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया. पुढे गेल्यावर मी तिथे पण गेल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला भेटूया पुढे. आता बघा आपण सेकंड डेस्टिनेशनला आलेलो आहे, शांती स्तूपा. ही त्याची एंट्री आहे बघा, हे वर स्तूपा आहे बघा. आणि हे त्याच्या आजूबाजूचं बघा डोंगर किती सुंदर वाटत आहेत बघा. आणि बघा त्या डोंगराच्या समोर पुढे मातीचे डोंगर आहे बघा, असे खालीवर खालीवर, इतकं सुंदर आहे. आणि त्याच्या मागे डोंगरावर ग्लेशियर्स दिसत आहेत बघा. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. तिकीट काउंटर आहे, 50 रुपीज आहे इथे पर पर्सन. 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आपण आधीच्या पण जिथे गेलो होतो लेह पॅलेसला, तिथे सुद्धा तिकीट काढावं लागतं. हे बघा इथून स्तूपा बघा. हे बघा ग्लेशियर्सचे डोंगर दिसत आहेत बघा. आणि आकाश बघा किती स्वच्छ दिसतं, एकदम स्वच्छ वातावरण. खूप सुंदर आहे मंडळी लेह बघायला. चला आता आपण मध्ये जाऊया.
मध्ये गेल्यावर दाखवते मी तुम्हाला, जर परमिशन असेल व्हिडिओग्राफीसाठी तर आतलं सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे बघा असं बाहेर विकायला बसलेले असतात, शॉल वगैरे, माळा वगैरे असतात. हे बघा, हे बघा विणकाम करते हे बाई, टोप्या वगैरे, हे माळा सुंदर सुंदर आहे सर्व, मस्त. बघा जसं जसं वर येतोय तसे बघा हे हिमनग, हे बघा किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, बाप खरंच बघण्यासारखं आहे. हे बघा ग्रुप टूर चालले आहेत मेंबर्सला घेऊन हळूहळू. ऊन खूप आहे दुपारचं, पण वातावरण थंड आहे त्यामुळे ठीक आहे. फक्त टोपी वगैरे घालून चालायचं, कारण जबरदस्त ऊन पण तसंच दुपारचं पडतं. हे बघा ही अशी चढण आहे, हळूहळू चढायचं. चला आता वर बोलूया आपण. बघा इथून हा बघा, हा जो पॅलेस आधी गेलो होतो ले पॅलेस, तो दिसतोय बघा इथे, तुम्हाला जर दिसत असेल तर. हा बघा, आणि मग तिथून निघाल्यावर असा रोड आहे आणि तिथून आम्ही असं फिरून इकडे स्तूपाला आलेलो आहे. हे बघा किती सुंदर सुंदर डोंगर रांग आहे बघा. हे बघा बर्फ दिसतो आहे, हे बघा, वाव बर्फ. हे असा चढ आहे, चढायला आलो आपण आता. स्तूप बघा, हे बघा आमचे ग्रुपचे मेंबर्स हसत खेळत चढतायत मस्त मस्तीने. हे बघा स्तूप, हे बाहेरून असं आहे, भव्य आहे अगदी. हे आता जवळजवळ 12-12.500 फीट वर आलेलो आहे. लेह हे 1000 ते 11,000 फीट वर आहे लेह फक्त. आणि मग तिथून जसं जसं आपण वर येतो तसं पुन्हा पुन्हा वाढत जातं अंतर. तर हे आता लेहपासून आपण वर 2,000 ते 2,500 वर आणखी आलेलो आहे. बघा स्तूपाच्या आजूबाजूला बघा किती सुंदर, बघा किती रमणीय दिसतंय बाबा, सगळं सुंदर सुंदर पहाड दिसतंय मस्त. हे बघा, हे बघा, हे बघा खरंच वर्थ आहे, वर्थ आहे इथे ना. हे बघा पूर्ण केसरी टूर्सचे मेंबर, माझे मित्र मैत्रिणी, सगळ्या मैत्रिणी बघा. हाय करा बरं सगळ्यांनी, हाय करा. हे बघा कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? मस्त छान अनुभव आहे, सुंदर ना. हे बघा सर्व जेंट्स मंडळी अगदी मजेत फिरतायत बघा.
मजा येते मजा. आमचे ग्रुप लीडर जे आहेत ते खूप छान आम्हाला मस्त पैकी सांगतात. छान. चला आता आम्ही ग्रुप फोटो काढतोय तोपर्यंत. तर बघा हे महापरिनिर्वाणाची अवस्था दाखवलेली आहे. जे कुशीनगरला झालेलं होतं तर त्याचं हे इथे दाखवलेलं आहे. महापरिनिर्वाण बुद्धांचं. हा जन्म बघा, जिथे जन्म झाला होता बुद्धांचा लुंबिनी इथे, तर हे लुंबिनीचं इथे दाखवलेलं आहे. हे बघा. आणि हे बघा हे बुद्ध गयाला ज्या वृक्षाखाली बसून त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले होते तर ते इथे प्रतीक दाखवलेलं आहे. हे बघा. तर बघा हे महापरिनिर्वाणाची अवस्था दाखवलेली आहे. जे कुशीनगरला झालेलं होतं तर त्याचं हे इथे दाखवलेलं आहे. महापरिनिर्वाण बुद्धांचं. हा जन्म बघा, जिथे जन्म झाला होता बुद्धांचा लुंबिनी इथे, तर हे लुंबिनीचं इथे दाखवलेलं आहे. हे बघा. आणि हे बघा, आणि हे बघा इथे बुद्ध गयाला ते ज्या वृक्षाखाली बसले होते त्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसून त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले तर ते प्रतीक इथे दाखवले. डिफिटिंग द डेव्हिल्स, तर ते इथे दाखवलेलं आहे. बोधिवृक्षाच्या खाली बसले होते तर ते हे इथे दाखवलेलं आहे. हा तिसरा प्रकार. आणि हे आहे टर्निंग ऑफ धर्मा. तर इथे जे दाखवलेलं आहे ते सारनाथला त्यांनी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर आपले पहिलं प्रवचन दिलेलं होतं. टर्निंग व्हील ऑफ धर्मा म्हणजे की त्यांनी ज्यांना प्रवचन दिलं त्यांच्याकडून दुसऱ्याकडे प्रसार झाला. म्हणजे असं एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा प्रचार झाला, म्हणून याला टर्निंग व्हील ऑफ धर्मा. तर असे 4 ठिकाणांचं दाखवलेलं आहे इथे बुद्धांची जी प्रक्रिया जन्मापासून मरणापर्यंत. तर असं हे बुद्ध स्तूप आहे. खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. ठीक आहे, चला आता आपण खाली जाऊया. हे बघा, मगाशी तुम्हाला दिसला नसेल, पुन्हा दाखवते. हे बघा, हा पॅलेस
लेह पॅलेस आपण बघितला तो, आणि तिथून वर स्तूपा आहे उंचावर. तिथे आम्ही गेलो नाही कारण भरपूर स्तूप आहे तिथे आणि चढायला खूप उशीर झाला असता, म्हणून आम्ही इकडे या बौद्ध स्तूपावर आलो. तर हे बघा किती सुंदर खाली घरं आहेत, झाडी आहेत, निसर्ग किती सुंदर नॅचरली लेह. आणि हे डोंगर रांगा बघा मातीच्या सर्व, खूप छान आहे. तर चला आता आम्ही खाली चाललो आहे. बौद्ध स्तूप बघून झाला. बघा आता आपण आलो आहे तिसरं डेस्टिनेशन, याला म्हणतात हॉल ऑफ फ्लेम. म्हणजे हे बघा पूर्ण मिलिटरी एरिया आहे हा, आर्मी एरिया. तर बघा हे बाहेरून हे असे जीपवर ठेवले, जसं रणगाडे आहे ना, रणगाडे तसं बघा. हे इथे प्रदर्शन मध्ये बाहेर ठेवलेले आहेत बघा. अंदर ब्रीफिंग भी अच्छी थी. दूसरों को किसी खिंचवाने का अच्छा है क्या? तोफा हे बघा, इथे तिकीट आहे. किती आहे मी बघते आणि सांगते तुम्हाला. तिकीट घर बघा, तिकीट काउंटर. इथे काय काय आहे बघा. इंडियन सिटीजनसाठी म्युझियम 125 रुपये आहे. लाईट अँड साऊंड शोसाठी 125 रुपये इंडियनसाठी आहे, ठीक आहे. आणि फॉरेनर्ससाठी म्युझियमचे 125, लाईट अँड साऊंडसुद्धा 125, सेम आहे. छान आहे. नाहीतर काही काही ठिकाणी फॉरेनर्ससाठी जास्त कॉस्ट असतात. तिकडे गेल्यावर आपल्यासाठी सुद्धा असंच असतं त्यांच्या देशात गेल्यावर. तर बघा हे नकाशे. हे बघा सोल्जर पूर्णपणे बंदिस्त, छान. हे बघा हॉल ऑफ फेम. हे बघा बाहेर बुद्धांचा हे बघा बुद्धांचा स्टॅच्यू बाहेर. हे म्युझियम आहे. मध्ये गेल्यावर काय मी दाखवते तुम्हाला. मध्ये जाऊया आपण. आपण आतमध्ये आलो आहे म्युझियम मध्ये. तर काही ठिकाणी व्हिडिओग्राफी करू देत नाहीये, तर इथे करू देत आहे. तर मी तुम्हाला दाखवते बघा. हे बघा सियाचीन वर जे सोल्जर राहत आहेत ते सियाचीनचं पूर्ण इथे दाखवलेलं आहे बघा. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्याच्यावर चढण्यासाठी जे नॉटला बांधले जातात ना, ते वेगवेगळ्या प्रकारचे नॉट. आणि हे असं सोल्जरचा पोशाख असतो बघा. सियाचीनच्या सर्वात उंच ठिकाणी जेव्हा आपलं रक्षण करत असतात सोल्जर, तर बघा अशा वेश त्यांना तिथे घालावा लागतो. आणि 6 महिन्याच्या वर त्यांना राहू देत नाही, कारण ऑक्सिजनमुळे ते ऑक्सिजनची कमी जर झाली
तर त्यांच्या जीवाला धोका असतो, म्हणून फक्त हे बघा हे एवढं सामान घेऊन त्यांना राहावं लागतं वर. तर हे मेजर मी तुम्हाला दाखवलं आहे. हे असं बघा किती वर ते आपलं रक्षण करत असतात. आपण तर अगदी सुरक्षित अशा जवानांमुळे राहत असतो, तर त्यांच्यासाठी खूप खूप सलाम. बघा आणि बघा हे कारगिल युद्धामध्ये जेव्हा कारगिल युद्धाचं मनवलं होतं, विक्ट्री मिळाली होती, विक्ट्री फ्लेम आहे बघा ही. हे बघा म्हणजे त्या युद्धामध्ये जे जे सामान गोळा केलं गेलं ना, आता हे बघा हे काय आहे? पाकिस्तानी रॉकेट लॉन्चर. नहीं आ रहा हूँ, मैं वहीं आ रहा हूँ जहाँ पे लेटर था ना पड़ा। हे बघा हे पाकिस्तानी सोल्जरचं पण आहे, ते कारगिल वॉरमध्ये त्यांनी वापरले होते. हे बघा these weapons and equipments on display were the first evidence. हे बघा पाकिस्तानी असॉल्ट रायफल्स, रायफल AK-47 आहेत बघा. हे सर्व एक्झिबिशनमध्ये इथे म्युझियममध्ये ठेवलेले, म्युझियममध्ये एक्झिबिशन नाही, म्युझियममध्ये. हे बघा हे पण AK-47 आणि AK-56 रायफल्स आहेत बघा. ओरिजिन ऑफ कंट्री कोणती? चायना. परत हे बघा काय आहे? क्वार्टर्ड इन स्नो, सायलेंट ऑफ रिमेन, वेन द बगल कॉल्स दे शाल राईज अँड मार्च अगेन. हे बघा एवढ्या बर्फाळ याच्यातून पहाडं बघत चढतात हे आपले सोल्जर. एवढं सामान एवढं हेवी हे घेऊन आपलं संरक्षण करण्यासाठी. हे हत्यारं आहेत बघा, कोणकोणते हत्यारं ते वापरून चढतात हे मोठे मोठे हिल्स. हे बघा याचे पूर्ण लद्दाखचं सगळं आपल्याला, आपण जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा एक सोल्जर असतात, ते सगळे आपल्याला इथे माहिती देतात. ती मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण ते मनाई करतात व्हिडिओग्राफी करायला सुद्धा. फक्त मी तुम्हाला दाखवते आतमध्ये. हा नक्षा बघा, असा नक्षा असतो. आणि या बाजूला बघा कसं हे सियाचीन दाखवलेलं आहे. पूर्ण बर्फाच्छादित असतं आणि हे सामान असं घेऊन तिथे आपले सोल्जर रात्रंदिवस पहारा करत असतात आणि आपल्या देशाचं संरक्षण करत असतात. त्यामुळे आपणही इकडे सुखाची झोप घेत असतो. तर बघा किती कठीण आयुष्य असतं त्यांचं आणि अशा याच्यामध्ये ते राहत असतात. तर असं सगळं काही इथे या म्युझियममध्ये आपल्याला
बघायला मिळतं. तर असे हे म्हणजे लेह लडाखचं संरक्षण, इथे जे सोल्जर असतात ते कसे संरक्षण करतात ते सर्वांचं इथे हिस्ट्रीचे फोटो, ज्यांनी देशासाठी आपलं प्राण अर्पण करून आपलं संरक्षण केलं आहे, देशाचं संरक्षण केलेलं आहे, त्यांचे सर्व इतिहास इथे लिहिलेला आहे आणि लावलेलं आहे भिंतीवर. ते आपण माहिती मिळवू शकतो. तर चला, आज दुसरा दिवस इथेच संपला. बाय बाय. भारत माता की जय.